नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.3 मार्क ट्वेन या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। परंतु वर्कशॉप बघण्यापूर्वी या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत आणि शेवटी लँग्वेज स्टडीचा भाग आलेला आहे, तो आपण घेतलेला आहे। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर सुरुवातीला पाहूया वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, हु इज युअर फेवरेट कॉमेडियन? तुमचा आवडता हास्य विनोदकार कोण आहे? माय फेवरेट कॉमेडियन इज कपिल शर्मा। या ठिकाणी तुमच्या आवडीचा जो काही तुम्हाला लिहायचं असेल ते नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू लाईक बेटर टू लिसन टू अ जोक ऑर टू टेल अ जोक? म्हणजे तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? विनोद ऐकायला आवडतात की सांगायला? आन्सर इज आय लाईक टू लिसन अ जोक। आता काही जणांना सांगायला आवडत असतील तर ते तुम्ही या ठिकाणी लिहिलं तरीही चालेल। थर्ड क्वेश्चन, डू यू लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स? विच वन डू यू लाईक बेस्ट? तुम्हाला कार्टून आणि कार्टून फिल्म्स आवडतात का? तर त्यातली कोणती सर्वात जास्त आवडते किंवा बेस्ट आहे? आन्सर इज येस, आय लाईक कार्टून अँड कार्टून फिल्म्स। आय लाईक मोटू पतलू। त्यानंतर क्विक थिंकर्स यामध्ये वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे। म्हणजे फर्स्ट क्वेश्चन, within 1 minute write as many as meaningful phrases as possibly using the numbers given below. Do not repeat the ideas. आता एका मिनिटाच्या आत आपल्याला पुढे काही आकड्यांचा वापर करून जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द प्रयोग किंवा वाक्य तयार करायचे आहेत। या ठिकाणी दिलेला आहे वन मॅन, त्यानंतरचा शब्द जोडूया वन बॉय, पुढे आहे टू रोड्स, आपण शब्द जोडूया 2 गर्ल्स, 3 लॅम्प्स, फ्री फेसबुक अकाउंट्स, 4 व्हीलर, 4 कंप्लेन्स, 5 frogs, 5 gardens, 6 kites, 6 policemen, 7 arrows, 7 roads, 40 flowers, 40 feet, 100 dots, 100 messages. Second question, try to imagine a situation or context where all the above items fit in. Describe it in 8 to 10 lines. Think of a title for your passage. म्हणजे हे सर्व शब्द वापरून एखादी घटना किंवा प्रसंगाची कल्पना करायची आहे आणि 8 ते 10 ओळीमध्ये त्याचं वर्णन करायचं आहे। तर आणि या उतार्याला योग्य शीर्षक असं द्यायचं आहे। तर पाहूया, यासाठी शीर्षक आहे टीट फॉर टॅट। उतारा पाहूया। देअर वॉज अ बॉय इन वन सिटी. ही वॉज स्टडिंग इन स्टँडर्ड 9. ही ओपन 3 फेक फेसबुक अकाउंट्स and started sending indecent message to 2 girls from his class. The girls complained to their teacher 4 times, but he continued sending the same kinds of message. At last, the girls' parents complained too. 5 gardens police station. 6 policemen from the police station came to his school and took the boy to a remand home where 7 roads meet. Now the boy is in a 40-feet room and taking his punishment for sending hundreds of indecent messages to the innocent girls. Third question, try to draw a map. Incorporation your phrases in a meaningful way. 2 examples are given below. Write a key or index for your map. आता चिटचॅट क्वेश्चन झालेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत। तर या पाठातील जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत ते पाहूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज मार्क ट्वेन्स रियल नेम? मार्क ट्वेन्सचं खरं नाव काय आहे? मार्क ट्वेन्स रियल नेम वॉज सॅम्युअल लँगॉन क्लेमेन्स.
Second question, where else are the human values of liberty, equality, and fraternity mentioned in the book? Find and copy the page in a beautiful land. तर पुस्तकात स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांविषयी जे काही दिलेलं आहे ते पान कोणतं आहे ते आपल्याला आपल्या सुंदर हाताने शोधायला सांगितलेलं आहे. आन्सर पाहूया. द ह्युमन व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वेलिटी अँड फ्रॅटर्निटी आर मेन्शन इन द लास्ट पॅरेग्राफ ऑफ द लेसन 4.4 द टेम्प 4.4 द टेम्पेस्ट अँड 4.5 द लास्ट लेसन. Third question, think and answer. Why did Henry Irving ask Mark Twain if he had heard the story before? हेनरीने मार्क ट्वेनला ही कथा आधी ऐकली होती का असे का विचारले? आन्सर इज हेनरी आयर्विन आस्क मार्क ट्वेन्स इफ ही हॅड हिअर द स्टोरी बिफोर बिकॉज ही वॉज टेलिंग हिम अ ह्युमरस स्टोरी अँड मार्क ट्वेन वॉज नॉट लाफिंग ऑर रिस्पॉन्डिंग टू इट. Fourth question, can you think of other example of irregularities in English spelling? इंग्रजी स्पेलिंग मधील काही अनियमिततेची उदाहरणे आपल्याला सांगता येतील का? Answer is yes. There are various words that having irregular pronunciation such as first, the letter E doesn't get pronounced at the end of the words like in right, before, where. Second, one sound is represented by many vowels like the sound U in the words agree, humor, writer, firm. Third, one vowel represents many sounds like U in put, but, cut. Four, combination of particular words doesn't produce one and same sound like ch in school and sachet. Fifth question, try to write a few sentences according to the improvement suggested for each year. प्रत्येक वर्षासाठी सुचवलेल्या सुधारणांप्रमाणे काही वाक्य लिहायचे आहेत. Year sentences suggested improvement. First, I don't like cold water. Suggested improvement, I don't like cold water. आता या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण केलं तरच या गोष्टी तुम्हाला समजतील. नाहीतर प्रोनाऊन्सिएशन सगळ्यांचे सारखेच आहेत, फक्त स्पेलिंगमध्ये बदल आहे. सेकंड, शी बेक्ड वन केक. इम्प्रूव्हमेंट, शी बेक्ड वन केक. थर्ड, he replied angrily. He replied angrily. Fifth, finally he passed the exam. Finally he passed the exam. 6 to 12, I would be nice to eat peanut. I would be nice to eat peanut. 15, the shop was shut. Shop was shut. Second, she will come soon. She will come soon. Sixth question, which episode shows that Mark Twain did not believe in superstition? मार्क ट्वेन हे कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नव्हते हे कोणत्या गोष्टीवरून लक्षात येईल? आन्सर इज मार्क ट्वेन रिसीव्ड अ लेटर फ्रॉम अ रीडर हू हॅड फाउंड अ स्पायडर इन हिज पेपर. हिज रिप्लाय शोज दॅट ही डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन. Seventh question, can you think of any events in your own or someone else's life to support the quote, if you tell the truth, you don't have to remember anything. What is likely to happen in you don't tell the truth? म्हणजे तुम्ही सत्य सांगत असाल किंवा बोलत असाल तर ते तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण जर तुम्ही ते सत्य सांगत नसाल किंवा खोटं बोलत असाल तर काय होण्याची शक्यता आहे? तर या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी किंवा इतरांच्या संदर्भातील घटना किंवा प्रसंग सांगायचा आहे. Answer is yes, I remember an incident that support the saying, if you tell the truth, you don't have to remember anything. My friend Puneet once skipped a day of work claiming to be sick only to be caught on live television at a sporting event.
Pune's fake illness required a series of lies to cover up, resulting in a constant anxiety and a complicated story to maintain, especially around attentive co-workers. Finally, Puneet's reputation and trust among. Eighth question: what is likely to happen if you don't tell the truth? म्हणजे तुम्ही खरं बोलला नाही तर काय होण्याची शक्यता आहे? आन्सर इज आयदर यू विल गेट कॉट और यू विल हॅव टू रिमेंबर एव्हरी डिटेल्स ऑफ युअर लाय, अदरवाइज यू विल गेट कॉट, सो इव्हेंच्युअली यू विल गेट कॉट. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स देखील आपले पाहून झालेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये ए, डिड ट्वेन टेल द बार्बर हू ही वॉज, म्हणजे आपण कोण आहोत हे ट्वेनने न्हाव्याला सांगितले का? आन्सर इज मार्क ट्वेन डिड नॉट टेल द बार्बर हू ही वॉज. बी, was Twain particular about how he dressed when he was visiting friend, म्हणजे मित्रांकडे जाताना कोणता ड्रेस असावा याविषयी ट्वेन विशेष जागरूक होते का? आन्सर इज येस, ट्वेन वॉज पर्टिक्युलर अबाउट हिज ड्रेस व्हेन ही वॉज विजिटिंग फ्रेंड. सी, वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज, म्हणजे मार्क ट्वेन हे शब्द जपून वापरण्याविषयी किंवा शब्द वापरण्याविषयी जागरूक होते का? येस, ट्वेन वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज. डी, डू यू थिंक ट्वेन अप्रूव्ड ऑफ स्पेलिंग रिफॉर्म, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर्स, म्हणजे शब्दांच्या पुनर्रचनेला ट्वेन यांची संमती होती असे तुम्हाला वाटते का? तुमच्या उत्तराची कारणे द्या. आन्सर इज आय थिंक ट्वेन डिड नॉट अप्रूव्ह ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स बिकॉज ही वॉन्टेड टू कन्वे दॅट फर्दर चेंजेस अँड रिफॉर्मेशन इन इंग्लिश स्पेलिंग्स वुड बी हार्मफुल फॉर द लँग्वेज. D, how did Twain explain the spider in paper? What did he want to highlight? म्हणजे ट्वेनने वर्तमानपत्रातील कोळ्याविषयी काय स्पष्टीकरण दिले, त्यांना त्यातून काय सुचवायचे होते? आन्सर इज बिकॉज ही वॉन्टेड टू हायलाइट दॅट देअर वॉज नो लॉजिकल रिझन बिहाइंड सुपरस्टिशन ॲज द स्पायडर जस्ट हॅपन टू बी देअर ऑन द न्यूजपेपर बाय चान्स. ही ऑल्सो वॉन्टेड टू हायलाइट दॅट वी शुड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. Second question, read the following and write the two meanings of mind and matter. Age is an issue of mind over matter. If you don't mind, it doesn't matter. Answer is, in the first sentences, mind refers to thoughts and ideas and matter refers to things happening or things that are present. In the second sentence, mind refers to you don't care or bother and matter refers to it is not important. Third, enact any one anecdote in the classroom. या ठिकाणी तुम्हाला कोणताही एक किस्सा घ्यायचा आहे आणि त्याचं सादरीकरण करायचं आहे. यामध्ये काहीही लिहिण्याचा भाग नाही. फोर्थ क्वेश्चन, ट्रान्सलेट एनी 5 ऑफ द कोटेशन यू लाईक. आता या पाठात जे काही तुम्हाला महत्त्वाचे कोटेशन वाटतात तुमच्या आवडीनुसार हे कोटेशन तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं ट्रान्सलेट करायचं आहे. यामध्ये ए, अ मॅन कॅन नॉट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल, म्हणजे मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चित राहू शकत नाही. सेकंड, ऑल जनरलायझेशन आर फॉल्स इन्क्लूड दिस वन, म्हणजे सर्वसामान्य विधाने असत्य असतात हे विधान देखील. थर्ड, इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग, म्हणजे जर तुम्ही खरे बोलात तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. फोर्थ, इट इज ड्युरिंग आवर डार्कनेस मोमेंट दॅट वी मस्ट फोकस टू सी द लाईट, म्हणजे काळोख्या अंधारात देखील कुठे प्रकाश दिसतो का यावर लक्ष केंद्रित करा. 5, एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर,
म्हणजे वय हा मुद्दा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. मानला तर महत्त्वाचा, नाही तर गौण आहे. 5. Form groups of 4 to 6. Discuss whether and how you can improve English spelling. म्हणजे आपल्याला 4 ते 6 जणांचा गट बनवायचा आहे आणि इंग्लिशच्या स्पेलिंग कशा सुधारता येतील त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघूया. वी कॅन इम्प्रूव्ह आवर इंग्लिश स्पेलिंग इन द फॉलोइंग वेज. फर्स्ट, बाय युझिंग द वर्ड्स इन द कॉन्टेस्ट. Second, by playing words games or solving puzzle. Third, by checking words origin in the dictionary. Four, by separating words into chunks. Five, by learning a few rules of forming words. Six, by learning commonly misspelled words. 6. Arrange a joke session in the classroom where each student tell a joke. The joke must be told in English. म्हणजे आपल्याला हा आपल्या वर्गामध्ये विनोद सादर करायचा आहे आणि हा विनोद इंग्रजीमध्ये असायला हवा. ही एक अट आहे. इंग्रजीमधले विनोद तुम्हाला फक्त सादर करायचे आहेत. आता आपण या सर्व गोष्टी पाहून झालेल्या आहेत. आता लँग्वेज स्टडीमध्ये जो काही इंग्लिश ग्रामरचा सोडवण्यासाठी जो भाग दिलेला आहे तो आपण पाहूया. यामध्ये 7th क्वेश्चन स्किप केलेला आहे. त्यामध्ये सोडवण्यासाठी कुठलाही भाग नाही म्हणून आपण डायरेक्ट 8th क्वेश्चन घेतलेला आहे. रेफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द entries, irony and put find one example of each from the passage or the quotation. म्हणजे आयरनी आणि पण यांची काही उदाहरणे शोधून लिहायची आहेत. आयरनी, आय ऑलवेज हॅव टू स्टँड व्हेन दॅट फेलो लेक्चर्स. पण, एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. आता या ठिकाणी आपण 8th क्वेश्चन पाहूया. ॲक्टिव्हिटी लिव्ह इंग्लिश दिलेला आहे. कस्टमर केअर या ठिकाणी संवाद दिलेला आहे. तो फक्त आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे. या ठिकाणी काहीही त्यासाठी करायचं नाही, फक्त रीड करायला सांगितलेलं आहे. आता पुढे आहे बी. यू हॅव परचेस सम गेम्स CDs ऑनलाईन थ्रो चला शिकूया .com. You are not able to access the CD. It is published by Chutti Games. When you contact the customer care service of Chutti Games, what questions will you ask? First, hello, I am connected to the customer care services of Chutti Games. Second, I had purchased some games CDs online through chalashikuya.com. After inserting the CD is my computer, I was not able to access the CD. Why I am facing this problem? Third, is there a problem with the CDs or there an issue with my computer? Fourth, can you resolve the issue? Fifth, can you send someone who will assist me through this process? Six, will I able to gain access to the games through over devices like a laptop? Seven, is there a chance that I might face this problem again? 8, whom can I contact if these problems occurs again? C, find out who the service provider is for your parents' mobile. With your parents' permission, call the customer care service to get information regarding the active plans on your number, for example SMS plan, internet plan, etc. and share this information in your classroom. यामध्ये फर्स्ट, hello, am I connected to the customer care service of WorkNet? Second, may I get some information regarding the SMS plan that I had opted for the last month? Next, are there any other plan that provides similar services with minimum cost? Fifth, can you tell me about the internet plan that I have opted for this month? Six, how am I to know the MBS that are used and are to be used in the plan? Seventh, are there separate plan for 3G and 4G networks? 8, which plan do you suggest if I use around 150 Mbps per day? 9, are there only monthly plan available? तर ही काही क्वेश्चन्स तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर डी आहे प्रिपेअर सिंपल टेलिफोन कन्व्हर्सेशन युजिंग द एक्सप्रेशन बिलो.
आता या ठिकाणी काही आपल्याला हेल्प बॉक्स दिलेले आहेत, तर त्याची हेल्प घेऊन आपण या ठिकाणी एक छानसं कन्व्हर्सेशन तयार करूया. मीनल, हॅलो, एम आय स्पीकिंग टू द कस्टमर केअर सर्व्हिस ऑफ द सन टीव्हीज? Sun CC. Yes, ma'am. How can I help you? Minal. I am calling to complain about the TV set that I bought last month. Sun TV. What seems to be the problem with it? Minal. The TV constantly runs black and white. I would like to know why this problem is occurring time and again. Sun CC. I apologize for the problem, ma'am. Meenal. I'm sorry, but I am not satisfied with this. I want you to look into the matter and resolve it immediately. Sun CC. All right, I will look into it right away. Could you hold on for a moment, please? Meenal. Okay, no problem. Sun CC. Ma'am, one of our repairman will come to your house and see if the problem is repairable. If not, we will replace the TV set with a new one. Meenal. Thank you. Sun CC. Please email us your address and thank you for calling Sun TVs. तर अशा पद्धतीचं हे कन्व्हर्सेशन होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.